हॅलो हाय सर्वांना, ओम साईराम मैत्रिणींनो. बघा, हे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि कटोरीचं ब्लाऊज जे आहे ते आपण फरम्यावरती कटिंग करणार आहोत आणि नंतर जे आहे ते आपण कपड्यावरती कटिंग करणार आहे. बघा, इथे मी पूर्ण लांबी घेतली सरळ सरळ. त्याच्यानंतर मग त्याच्यात 1 इंच ॲड केले आणि 5.5 इंच याचं शोल्डर घेतलं आणि शोल्डर जे आहे ते 5.5 घेतल्यानंतर इथे बगल मी 6 घेतली आणि खालच्या साईडला पण मी 5.5 इंचावरती टेप ठेवला आणि तिथे पण आखून घेतलं. त्याच्यानंतर मग छातीचं मेजरमेंट घेतला. 38 आहे तर 9.5 प्लस 1.5 इंच छातीमध्ये घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे ते लाईन मी शोल्डरची लाईन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि बगलची लाईन पण सरळ ओढून घ्यायची आहे आणि छातीची लाईनसुद्धा सरळ स्ट्रेट ओढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साधी आणि सोपी इझी कटिंग आहे. फरम्यावरती कटिंग करून आपण कपड्यावरती कसं कटिंग करायचं ते आज मी सांगणार आहे. बघा तुम्ही इथे मग आता कमरचा चौथा घ्यायचा आहे. कमर जे आहे 30 आहे तर 7.5 इंच प्लस 2.5 इंच घ्यायचं आहे. कारण तर कमरेमध्ये जे आहे आपल्याला ते एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे, नंतर मग 1.5 इंच घ्यायचं आहे. कारण जे आहे बॅक साईडला डाच असते त्याच्यासाठी एक्स्ट्राचे 1 इंच घ्यायचं आहे आणि बगलमध्ये टेप ठेवायचा आहे तसा 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती जो आहे तो बाहेरचा आकार येईल 1.5 इंचावरचा. बघा, अशा प्रकारे आपल्याला बाहेरचा आकार देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर आतमधला आकार पण आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे राऊंड देऊन द्यायचे आहे आणि राऊंड जास्ती दुरून द्यायचे नाही आहे. मी बगलवरती सुद्धा एखादी व्हिडिओ बनवेन. आतमधला आकार पण असाच द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही राऊंडमध्ये गोलाईमध्येच आकार द्यायचा आहे, उत्तळ भागामध्ये द्यायचा नाही आहे. त्याच्यानंतर मग समोरचा गळा वरच्या साईडला 2.25 घ्यायचा आणि तिरछा गळा जो आहे याचा 7 इंच आहे तर 7 वरती असा पॉईंट देऊन द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे 7 वरती पॉईंट दिला आणि खालच्या साईडला जे आहे 2.5 इंचावरती द्यायचा आहे आणि हा चौकोट आखून घ्यायचा आहे. समोरचा गळा 7 इंच आहे, कटोरीचा ब्लाऊज आहे तर 7 इंचावरतीच मी घेतला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा गळ्याचा आहे आणि हा जो गोल राऊंड आहे, गोल गळा आहे कटोरी असल्यामुळे तर आपल्याला गोल राऊंडवरती आखून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे क्रॉसपट्टी घ्यायची आहे 3 इंच आणि इकडे 2.25 इंच क्रॉसपट्टी घेतली. आता आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती तिरछ्यामध्ये बघा अशा राऊंडमध्ये अशी वरती न्यायची आहे राऊंडमध्ये आणि अशीच क्रॉसपट्टीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. याच्यानंतर कटोरीचा मेजरमेंट घेऊ. कटोरी जी आहे 6 इंचावरती आहे याची आणि वरच्या साईडला टेप ठेवायचा आहे. 5.5 इंचावरती आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गोलाईमध्ये कटोरी द्यायची आहे. बिलकुल राऊंडमध्ये 6 इंचाची कटोरी आहे कारण तर 38 इंच मापाचं ब्लाऊज आहे तर याला 6चीच कटोरी लागेल. बघू शकता तुम्ही. ही झाली आपली आता डायग्राम. आता आपण इथे कटिंग करणार आहोत. कटिंग केल्यानंतर आपण मेन जो आहे अस्तरचा कापड त्याच्यावरती कसं ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा जो आहे बगलचा गोलाईमध्ये बाहेरचा राऊंड कटिंग करत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारेच आपल्याला कैची फिरवत राऊंड कटिंग करून घ्यायची आहे. खचके वगैरे बिलकुल बगलमध्ये कुठेही शोल्डरमध्ये द्यायचे नाही आहे, राऊंडमध्येच कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर मग मी इथे सेंटरमधनं पण कटिंग करून घेते. बघू शकता तुम्ही बॅक साईडचा आकार, बॅक साईड जो आहे तो मी काढून घेतला. हा फ्रंट आहे, याच्यामधली क्रॉसपट्टी, कटोरी, फ्रंट हे सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि जे आहे आपल्याला अस्तरवरतीच परत काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे मी आतमधला आकार कटिंग करत आहे. अशा प्रकारे आतमधला आकार कंपल्सरी कटिंग करायचा आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये फ्रंटमध्ये. आणि हा गोल गळाचा राऊंड आहे आणि हा पण राऊंड आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे. याच्यानंतर मग आपण कटिंग करून घेऊ. बघा मैत्रिणींनो, साधी आणि सोपी कटिंग आहे. तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्समध्ये पण सांगा काय शिकायचं आहे. एकदम शून्यातून मी शिकवत आहे. माझी डायरेक्ट कटिंग असते पण ज्या नवीन मैत्रिणी आहे शिकणार आहे त्यांच्यासाठी मी हे फर्मा कटिंग करत आहे आणि नंतर मग मी कपड्यावरती ठेवून बघा कटिंग करणार आहे. बघा, हा कापड आहे. या कपड्यावरती आपण असा बॅक साईड सरळ सरळ ठेवून घेतला आणि बॅक साईड सरळ सरळ आखून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आणि जसाचं तसं आपल्याला कटिंग करायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये 1 इंच वगैरे एक्स्ट्रा आधीच घेऊन घेतलं होतं. आणि बघा अशा प्रकारे जे आहे ते प्रत्येक
आणि हा जो आहे सरळ सरळ आपल्याला बॅक साईड प्रत्येक माप जो आहे तो मी व्यवस्थित कटिंग केला आहे आणि जो आहे अस्तर आहे त्याच्यावरती कटिंग करायचं आहे. ही जी बाही आहे इथे मी बाही कटिंग करत आहे, लांब बाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरळ सरळ पाऊण इंच ॲड करायचं आहे आणि दंडघेर प्लस 1.5 इंच घेत आहे आणि खालच्या साईडला 3 इंच घेतलं. शॉर्टकटमध्ये मी बाहीची कटिंग आज अपलोड करत आहे, कारण तर मी बाहीचा ऑलरेडी आधीच व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलवरती. तर बघा इथे सेंटरमध्ये कट द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला आतमधला आकारसुद्धा हा कटिंग करून घ्यायचा आहे. याच्यानंतर बघा आपण इथे फ्रंट कटिंग करणार आहोत. फ्रंट पण जसं आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि जसंच्या तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे, बघू शकता. आखून घेऊन आपल्याला मग हा फ्रंट पण कटिंग करून घ्यायचा आहे, बघू शकता. परफेक्ट कटिंग आहे, तुम्ही यूज करून बघा. आणि हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच मी तुम्हाला सांगत आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे राऊंड कटिंग करायचं आहे आणि शोल्डर बगल सगळं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, जसंच्या तसंच, बघू शकता तुम्ही. याच्यानंतर मग इथे मी येणार आहे कटोरीवरती. कटोरी जशी आहे तशी आपल्याला सर्वात आधी क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायची आहे. कटोरी जी आहे ती क्रॉसमध्येच कटिंग होते, कारण तेव्हाच ते चेस्टमध्ये फिटिंगला बसत असते, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ही कटोरी कटिंग केली. आता याच्यानंतर 6 इंच आपली कटोरी आहे, 3 इंचावरती पॉईंट दिला मी. खालच्या साईडला 1.5 इंच, साईडने 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच पूर्ण मी आखून घेतलं आणि हे लाईन जी आहे ती मी जोडून घेतली आहे. आता बघू शकता तुम्ही फ्रंट ज्या साईडला लागतो तिथे मी अर्धा इंच घेतला आहे आणि आयहुक पट्टीच्या साईडला मी पावडी भर घेतला आहे. आणि ही झाली आपली मेन कटोरी आहे, बघू शकता तुम्ही. उरेप कपड्यामध्ये ही कटोरी आहे, म्हणजे जे स्ट्रेचेबल कपडा असते ओढून बघायचं आहे आपल्याला कोपऱ्यावरती आणि तिथेच आपल्याला ही कटोरी जी आहे ती ठेवून वाढवून घ्यायची आहे. आता इथे क्रॉसपट्टीवरती येऊ. क्रॉसपट्टी जशी आहे तशीच आपल्याला ठेवायची आहे, पण खालच्या साईडला जे आहे पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता ही पण क्रॉसपट्टी आपली तयार झाली, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ही कटिंग आहे, साधी आणि सोपी. प्रत्येक कटिंग आपण करून घेतली. आता मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती येऊ आपण. आणि मेन फॅब्रिक जो आहे तो आपल्याला जसा आहे तसाच कटिंग करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. बघा मैत्रिणी, असेच साधी आणि सोपी कटिंग बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा काय शिकायचं आहे ते. तर बघू शकता मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करत आहे. ही बाही आहे, बाही पण जशी आहे तशी मी कटिंग करून घेत आहे आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. घ्या आपापली काळजी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.